नमस्कार, मी उमेश धांदळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक अशी बातमी जी क्वचितच लोकांना राज्यामध्ये किंवा देशामध्ये माहीत असेल. आम्ही आज अशा ठिकाणी उभे आहोत जे गाव 5,000 कोटींचं गाव आहे. हो, अगदी खरं ऐकलं, 5,000 कोटींचं गाव. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, या ठिकाणी आय लव्ह अमळनेर लिहिलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे महाराष्ट्राचं एक असं गाव आहे. या ठिकाणी विप्रो ही जी खूप मोठी संस्था आहे, याची मदर ब्रँच अमळनेर शहरामध्ये आहे. आणि या मदर ब्रँचचे निव्वळ 5,000 कोटीचे जे शेअर्स आहेत, जे एकूण 100% शेअर्सपैकी 3% आहेत, हे एकट्या या अमळनेर शहरामध्ये आहे. अशा या अमळनेर शहराचा विप्रोने चालवलेली वाटचाल आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कशाप्रकारे अजिमजी प्रेमजी यांनी आपल्या या कर्तृत्वाची सुरुवात डालडाच्या माध्यमातून केली, जी आज आपण विप्रोच्या नावाने ओळखतो. या संपूर्ण विप्रोचा एक छोटासा वृत्तांत, ज्यामध्ये आपल्याला 100% माहिती मिळणार आहे. नेमकं विप्रोने आपली वाटचाल कशी केली आणि कशाप्रकारे या गावातला जो नागरिक आहे तो कोट्याधीश झालेला आहे. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला नवीन अपडेट चला तर बघूया 5,000 कोटींच्या गावाचा हा प्रवास. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत 5,000 कोटींचं गाव, तेही महाराष्ट्रात. विश्वास बसत नाही ना? तर मग ही गोष्ट आहे का, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात गुंठा जमीन विकून किलोने सोनं करणारी लोक आहेत, तर दुसऱ्या कोपऱ्यात 100-200 रुपयांसाठी आत्महत्या करणारे शेतकरी. संपूर्ण महाराष्ट्रात असं चित्र असताना महाराष्ट्रात अशी काही गावं आहेत ज्या गावांचा विकास एकत्रित असणे झाला. सामाजिक राजकीय बाबतीत हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा अशी गावांची यादी आहे. तर औद्योगिक क्रांतीमुळे विकसित झालेली वालचंद नगर, किर्लोस्करवाडी अशी गावं आहेत. अशाच यादीत वरचा नंबर लागतो तो अमळनेर गावाचा. अमळनेर जळगाव जिल्ह्यातलं गाव. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातले बहुतांश लोक आज कोट्याधीश आहेत. रस्त्यावरून चालत जाणारा एखादा साधा माणूस देखील तब्बल 5-10 कोटींचा मालक आहे. ते विप्रो सारख्या बलाढ्य कंपनीचे समभागधारक म्हणजेच शेअर होल्डर्स आहेत. गावाचं सांगायचं झालं तर संपूर्ण गावात मिळून कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी 3% शेअर्स आहेत व याची आजची मार्केट प्राइस 4,800 कोटीपेक्षाही जास्त आहे. पण या गोष्टींची सुरुवात झाली ती खूप वर्षांपूर्वी. अजिम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद हुसेन हसन प्रेमजी हे बर्माचे प्रिन्स ऑफ राईस म्हणून ओळखले जातात. त्यानंतर प्रेमजी कुटुंब गुजरातच्या कच्छला आले. मात्र इंग्रजांच्या व्यापारी धोरणाला कंटाळून त्यांनी वनस्पती तूप अर्थात डालडा तयार करण्यास सुरुवात केली. 29 डिसेंबर 1954 साली वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. आज IT क्षेत्रात बाप असणाऱ्या कंपनीची सुरुवात डालडा कंपनी म्हणून झाली होती. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर परिसरात भुईमुगाच्या शेंगाचं उत्पादन होत असल्याने या कंपनीने प्लांट इथे टाकण्याचा निर्णय घेतला. डालड्याचं उत्पादन वाढू लागलं आणि कंपनी भारतातल्या नामांकित कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली. भारताची फाळणी झाली तेव्हा हा मोठा उद्योगपती पाकिस्तानात यावा म्हणून मोहम्मद अली जिना यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांना पाकिस्तानचं अर्थमंत्रीपद देखील देण्याचं कबूल केलं. मात्र मोहम्मद प्रेमजी पाकिस्तानमध्ये गेले नाहीत. त्यानंतरच्या कालावधीत म्हणजे 60-70च्या दशकात अमळनेर गावातील अनेक लोक कंपनीत कामगार म्हणून लागले. कंपनी तेल आणि साबणाचं उत्पादन करू लागली होती. विप्रोच्या शेअरची किंमत तेव्हा 100 रुपये होती. 100 रुपये देखील सर्वसामान्य गोष्ट नव्हती. मात्र गावात एकच चर्चा सुरू झाली की ती म्हणजे कंपनी फायद्यात आहे, शेअर्स घेऊ. असं सांगतात
की प्रेमजींनी देखील त्या काळात शेअर्स घ्यावेत म्हणून चांगलंच मार्केटिंग केलं होतं। दरवर्षी शेअर्सच्या किमतीवर चांगला लाभांश देण्यात येत होता। कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाने शेअर्स घेतले। पोरगी जन्माला आली तर तिच्या नावाने शेअर्स घ्या, तिचं लग्न होईल। 1980 सालच्या सुमारास एका व्यक्तीने 2 लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते। आज त्याची किंमत 40 कोटींच्या घरात आहे। ते सांगतात की या शेअर्सच्या फक्त लाभांशातून मी माझ्या मुलीचं लग्न आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय। सुरुवातीला 100 रुपयाला असणारे हे शेअर्स एकाने घेतल्याने दुसऱ्याने घेतले आणि दुसऱ्याने घेतल्याने तिसऱ्याने घेतले। असं करत करत गावातील अनेकांकडे कंपनीचे शेअर्स झाले। काही लोकांना हे माहीतही नव्हतं की त्यांच्या नावाने कंपनीत शेअर्स आहेत। वडिलांच्या पश्चात आपल्या कंपनीच्या शेअर होल्डरमध्ये नाव आलेलं पाहून आपण कोट्याधीश झाल्याचं कितीतरी वर्षांना काही मुलांना समजलेलं आहे। पण याचा फायदा असा झाला की या मुलांना गुंतवणुकीची भाषा कळली, त्यामुळे शेअर्स विकून पैसे जमा करण्याकडे कोणी लक्षच दिलं नाही। 11 ऑगस्ट 1966च्या कंपनीला कलाटणी देणारा दिवस होता। मोहम्मद प्रेमजी हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्ती होते। अजीम प्रेमजी या त्यांच्या मुलाचं तेव्हा वय होतं फक्त 21 वर्ष। तो स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकायला होता। त्या दिवशी टॅकोकॉलच्या जमान्यात त्यांच्या आईने त्यांना फोन करून वडील वारल्याची बातमी दिली। सर्व काही सोडून 21 वर्षाच्या या मुलाने कंपनीचा कारभार हाती घ्यायला लागला। 21व्या वर्षी कंपनी हातात घेतल्यानंतर अजीम प्रेमजी यांनी कंपनीला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न चालू केले। भारतातील लाल फितीच्या कारभाराला कंटाळून IBM कंपनीने भारतातून काढता पाय घेतला। या क्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन प्रेमजी यांनी पर्सनल कम्प्युटरच्या क्षेत्रात पाय रोवण्याचं ठरवलं। वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट लिमिटेड या नावातून व्हेजिटेबल हटवण्यात आलं। कंपनी आता इतर गोष्टींचं प्रोडक्शन करू लागली होती। त्यानंतर वेस्टर्न म्हणजेच W आणि प्रोडक्ट पासून प्रो करण्यात आलं। अशा प्रकारे कंपनीचं नाव विप्रो झालं। आज IT क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून विप्रोचं नाव घेतलं जातं। 2002 साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्ट झाली। अनेक प्रोडक्ट कंपनी मार्फत करण्यात येतात आणि या सर्वात महत्त्वाचं एक गाव जे 3% मालक आहे ते म्हणजे अंमळनेर। तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? शेअर मार्केटमध्ये उतरल्याने नक्कीच फायदा होतो असं माझं पर्सनल मत आहे। त्यामुळे तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये उतरायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे की ज्यावरून तुम्ही स्वतःचं डीमॅट अकाउंट उघडू शकता आणि त्यातनं शेअर्सचं ट्रेडिंग करू शकता। आणि जशी ही गोष्ट खरी झालेली आहे, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलात, चांगली गुंतवणूक करत राहिलात तर भविष्यामध्ये याचा तुम्हाला फार फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे। तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।